नमस्कार. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे सूर्यप्रकाशित मार्ग. त्याला सूर्यालोकित पथ असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला सनलिट पाथ असं म्हटलं जातं. हा जो सूर्यप्रकाशित मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी दाखवलेला आहे. काय आहे हा मार्ग आणि तो आपल्यासारख्या साधकांना श्री अरविंदांनी का बरं सांगितलाय, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, हे सगळं आपल्याला आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणून घ्यायचं आहे. बघा, आपण अध्यात्म मार्गाकडे वळलेलो आहोत, आपण योग साधना करतो आहोत. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जे उद्दिष्ट असतं किंवा जे ध्येय असतं ते म्हणजे एकतर ईश्वर साक्षात्कार असेल, आत्मसाक्षात्कार असेल, किंवा आपण श्री अरविंद प्रणीत पूर्णयोगाचे जर साधक असू तर आपल्या कनिष्ठ प्रकृतीचं रूपांतरण, पृथ्वी चेतनेचं रूपांतरण यासारखी काही उद्दिष्ट देखील कदाचित आपल्या डोळ्यासमोर असतील. ही सगळी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला साधना करायला लागते आणि ह्या साधनांचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांचं प्रामुख्याने 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. एक मार्ग असतो कठोर तपश्चर्येचा आणि दुसरा मार्ग आहे तो सूर्यप्रकाशित मार्ग. या दोन्हीमध्ये फरक काय आहे तो सुरुवातीला थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण अगदी लहानपणापासून ऋषीमुनी यांच्या कथा कहाण्या ऐकलेल्या असतात. इतकंच कशाला, अगदी संत सत्पुरुष या सगळ्यांच्या सुद्धा त्यांची जीवनचरित्र आपण अभ्यासलेली असतात, वाचलेली असतात. आणि ह्या सगळ्यामधनं आपल्या मनावर असा एक संस्कार झालेला असतो की ईश्वर प्राप्ती करून घ्यायची म्हणजे प्रचंड काहीतरी कठोर अशी साधना करायला लागते. अगदी अन्नपाणी वर्ज करून तासनतास ध्यानस्थ बसावं लागतं, नामस्मरण करावं लागतं तासनतास. अगदी एकाच जागी बसून किंवा अरण्यात जाऊन अशा प्रकारची घोर उपासना करावी लागते. किंवा अगदी शारदा मातांच्या चरित्रामध्ये सुद्धा जसं आहे तसं अनेक संत सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये आहे की पंचाग्नी साधना करायला लागते. म्हणजे 5ही बाजूनी अग्नी असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे 4ही बाजूनी अग्नी पेटवलेला असतो, त्याच्यामध्ये साधक बसलेला असतो आणि वरच्या बाजूनी टळटळीत सूर्य. अशा पद्धतीने कठोर काहीतरी तपश्चर्या करायला लागते. यमनियम करायला लागतात कठोर अशा प्रकारचे. स्वतःवर खूप बंधनं घालून घ्यावी लागतात. आणि एक प्रकारे आत्ताचं आपण जे छान रसपूर्ण जीवन अनुभवतो आहोत त्या जीवनापासून कुठेतरी मागे होऊन मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे अध्यात्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या रिटायरमेंट नंतर करायच्या गोष्टी आहेत अशी आपली एक काहीतरी समजूत झालेली असते. आणि हे नाही बाबा, हे काही आपल्याला जमण्यासारखं नाहीये असं म्हणून त्याचा नादच सोडून देणं हे बहुधा सगळ्यांच्या बाबतीत होताना दिसतं. आणि तेच दुसऱ्या बाजूला आपल्याला जर असं कोणी सांगितलं की तुमचं आहे त्याच जीवनामध्ये राहून तुम्हाला साधना उपासना करता येते, तुमचं आनंदी जीवन तुम्हाला जगता येतं, विविध कला, संगीत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जीवनातली, जे आनंदाचे विषय आहेत, या सगळ्याचा आस्वाद घेता घेता या सगळ्यापासनं एक प्रकारे अंतरंगामधून तुम्ही फक्त अलिप्त होता, मात्र बाह्य जीवन तुमचं तसंच दृश्य स्वरूपामध्ये चालताना दिसतंय. जीवनाचा आनंद घेता घेता, ती आनंदमय वाटचाल करता करताच तुम्ही ईश्वर प्राप्ती करून घेता किंवा आत्मसाक्षात्कार करून घेता. हे जर कोणी सांगितलं तर मग मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं आणि असं वाटतं, हो का, असं पण करता येतं का, आम्हाला माहिती नव्हतं हे, अशी एक सहज स्वाभाविक प्रतिक्रिया आपली उमटून जाते.
परंतु आपलं आहे ते जीवन तसंच चालू ठेवून आनंदमय वाटचाल करत ईश्वर प्राप्ती करू शकतो. हा जो काही मार्ग आहे त्याला म्हणायचं सूर्यप्रकाशित मार्ग. श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी हा मार्ग पूर्णयोगाच्या साधकांसाठी सांगितलेला मार्ग आहे. असं म्हटलं की कदाचित अशी कल्पना मनामध्ये येईल की श्री अरविंदांनी हा मार्ग शोधून काढलाय का काय. तर स्वतः श्री अरविंदांनी असं सांगितलेलं आहे की हा मार्ग काही मी शोधलेला नाहीये. मग आपल्याला असं वाटतं की मग या मार्गानुसार श्री अरविंद गेलेले आहेत का. तर ते म्हणतात तसंही नाहीये. मग ते आपल्याला हा मार्ग का सुचवतायत आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी साधनेसाठी काय काय केलं आणि आपल्याला ते त्या साधनेच्या अभ्यासांती काहीतरी सांगू पाहतायत. ते नेमकं काय ते थोडंसं त्या पत्राच्या आधारे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया ते पत्र. त्या पत्राची पार्श्वभूमी अशी आहे की एक साधक श्री अरविंदांना विचारतोय आणि तेव्हा तो म्हणतोय की माताजींनी आम्हाला असं सांगितलं की सूर्यप्रकाशामध्ये एखादं फूल जितक्या सहजतेने उमलावं तितक्या सहजतेने तुम्ही ईश्वराप्रत खुले झालात तर हा जो मार्ग आहे तो सूर्यप्रकाशित मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. तो साधक श्री अरविंदांना म्हणतोय की हा मार्ग कदाचित तुमच्यासारख्या अवतारी लोकांसाठी ठीक असेलही, पण आम्ही सामान्य लोक आहोत. आम्ही जर कठोर उपासना केली नाही, यमनियमांचं पालन केलं नाही, तर आम्हाला हा मार्ग कसा काय उपलब्ध होईल, म्हणजे आम्हाला ईश्वर प्राप्ती कशी काय होईल, अशी शंका त्या साधकांनी श्री अरविंदांना विचारलेली आहे. तेव्हा ते काय म्हणतायत बघा. ते म्हणतायत हा मार्ग तुम्हाला किंवा तुमच्यासारख्या इतरांना अवघड आहे आणि माझ्यासारखे किंवा श्री माताजींसारखे अवतारच त्या मार्गाचा अवलंब करू शकतात असे तुमचे म्हणणे आहे. पण तुमचा काहीतरी विचित्र गैरसमज झालेला दिसतो, कारण खरे तर हा अगदी सोपा, साधा आणि सर्वात थेट मार्ग आहे. सूर्यप्रकाशित मार्गाविषयी श्री अरविंद काय म्हणतायत बघा. हा अगदी सोपा, साधा आणि सर्वात थेट मार्ग आहे आणि ज्याने स्वतःचे मन आणि प्राण शांत केले आहेत अशी कोणतीही व्यक्ती या मार्गाचा अवलंब करू शकते. ताणतणाव आणि कठोर परिश्रम यांचा जो दुसरा मार्ग आहे तो अवघड आहे आणि तेथे तपस्येच्या प्रचंड ताकदीची गरज असते. श्री माताजींना आणि मला आम्हाला सर्वच मार्ग अनुसरून पाहावे लागले. आता आम्हाला दोघांना असं म्हणत असताना ते का, त्याचं कारण इथे पुढच्या लेखनामध्ये येत आहे. आम्हाला सर्वच साधना पद्धती आचराव्या लागल्या. आम्हाला अडचणींचे डोंगर ओलांडावे लागले. तुमच्यापेक्षा किंवा इतर कोणाही आश्रमातील किंवा आश्रमाबाहेरील व्यक्तीपेक्षा आम्हाला खूप जास्त अवजड ओझे वागवावे लागले. कितीतरी पटीने अधिक अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागले. युद्ध लढावी लागली. जखमांचे घाव झेलावे लागले. अभेद्य अशा दलदली, वाळवंट, अरण्य यामधून वाट काढावी लागली. विरोधी जमावांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागला. मला खात्री आहे की अशा प्रकारचे कार्य आमच्या पूर्वी याआधी कोणालाच करावे लागले नसेल. आमच्यासारख्यांना या कार्यामध्ये पथदर्शकाला ईश्वराचे केवळ अवतरणच घडवून आणायचे नसते किंवा केवळ त्याचे मूर्तिमंत उदाहरणही बनायचे नसते, तर अशा पथदर्शकांना मानवातील आरोहण करणाऱ्या घटकांचे देखील प्रतिनिधित्व करायचे असते आणि समग्र मानवजातीचेच ओझे पेलायचे असते. हे सगळं का करावं लागतंय श्री अरविंदांना, त्याचं कारण त्यांनी सांगितलं
की त्या दोघांची जबाबदारी पथदर्शक अशी आहे. ते मार्गदर्शक आहेत आणि म्हणून मार्गदर्शकाला हे सगळं पेलावं लागतं, झेलावं लागतं, सोसावं लागतं. तसं ते या दोघांनी सोसलेलं आहे असं ते या पत्रात सांगतात. बघा पुढे म्हणतायत, केवळ क्रीडा वा लीला म्हणून अनुभव घ्यायचा नसतो, तर सर्व अडथळे, अडचणी, विरोध, गोंधळलेपण आणि कुंठितता यांचा गंभीर अनुभव घ्यायचा असतो. आणि तेव्हा मग सरते शेवटी केव्हा तरी या मार्गावर परिश्रमांचा विजय शक्य होतो. पुढचं वाक्य बघा, महत्वाचं आहे. परंतु परत इतरांनीही तोच सारा अनुभव घ्यावा, तेच सर्व कष्ट पुन्हा इतरांनीही उपसावेत, हे आवश्यक नाही किंवा मान्य होण्यासारखे देखील नाही. इथे आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी हे जणू काही एका पालकाच्या भूमिकेत दिसतात बघा. पालक आपल्या अपत्यासाठी पूर्ण जीवनभर कष्ट उपसत राहतात. कशासाठी ते कष्ट उपसतात? तर आपल्या मुलाला तेच कष्ट उपसावे लागू नयेत, त्याला मात्र जीवन सुखाचं मिळावं, ही एकमेव आस त्यांच्या मनामध्ये असते. अगदी त्याच पद्धतीने श्री अरविंद आणि श्री माताजी त्यांच्या पाठीमागून येणारे जी साधक मंडळी आहे त्यांना पुन्हा तेच सगळे कष्ट उपसावे लागू नयेत यासाठी स्वतः दोघंही हे झीज सहन करतात. काय होतं वाक्य ते बघा. परत इतरांनीही तोच सारा अनुभव घ्यावा, तेच सर्व कष्ट पुन्हा इतरांनीही उपसावेत, हे आवश्यक नाही किंवा मान्य होण्यासारखे देखील नाही. आम्हाला त्याचा परिपूर्ण अनुभव असल्यामुळे आम्ही इतरांना अगदी सरळ आणि सोपा मार्ग दाखवू शकतो. त्यांनी तो मार्ग अनुसरण्यास संमती मात्र द्यायला हवी. हे महत्त्वाचं आहे बघा. आम्ही तो मार्ग दाखवू शकतो, पण त्या लोकांनी म्हणजे ज्यांना या मार्गावरनं वाटचाल करायची इच्छा आहे त्यांनी त्याला संमती द्यायला पाहिजे, तर आम्ही त्यांना तो मार्ग दाखवू शकतो. इथे साधकाची स्वेच्छा याला खूप महत्त्व आहे. बरेचदा असं होतं की जे सोपं आहे ते आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. अगदी साधासा, अगदी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा असं असतं की खूप काहीतरी अवघड असं करायला सांगितलं की आपल्याला वाटतं की हां यांनी गुण येईल. पण एखादी साधी सोपी युक्ती काहीतरी सांगितली तर, अगदी एक 5 मिनिटाचा काहीतरी हलकासा व्यायाम सांगितला आणि त्यातून मोठा परिणाम साध्य होईल असं सांगितलं तर आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि आपण म्हणतो हां यात काही नाही. म्हणून इथे साधकाची संमती महत्त्वाची आहे. तुम्हाला सोपा मार्ग आम्ही सांगायला तयार आहोत, पण त्या सोप्या मार्गावरनं वाटचाल करण्याची तुमची तयारी आहे का, तुमचा विश्वास आहे का, हे महत्त्वाचं आहे. हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा पुढे काय म्हणताय. किती तळमळीने, किती कळकळीने श्री अरविंद या पत्रामध्ये आपल्याला सांगू पाहतायत बघा. आम्ही फार मोठी किंमत चुकती करून हा अनुभव घेतलेला असल्यामुळे आम्ही तुम्हाला आणि इतरांना कळकळीने सांगू शकतो की आंतरात्मिक दृष्टिकोन म्हणजे सायकिक ॲटिट्यूड स्वीकारा. सरळ सूर्यालोकित मार्गाचे अनुसरण करा, कारण ईश्वर प्रकटपणे वा अव्यक्तपणे तुमचा सांभाळ करत आहे. तुमच्या नकळत तो तुमचा सांभाळ करत असेल तर तो कोणत्या तरी एका सुमुहूर्तावर तुमच्या समोर प्रकट होऊन त्याचे अस्तित्व तुम्हाला दाखवून देईल. परंतु कठीण, कुंठित, दूरवरच्या, वळणावळणाच्या आणि अवघड अशा प्रवासाचा आग्रह धरू नका. ही जी सगळी विशेषणं वापरली ती तपश्चर्येला लागू पडणारी विशेषण आहेत. कोणती कोणती? कठीण, कुंठित, दूरवरच्या, वळणावळणाच्या आणि अवघड प्रवासाचा मार्गाचा आग्रह धरू नका. आम्ही सांगितलेल्या सोप्या थेट मार्गाने वाटचाल करा असं ते आपल्याला मोठ्या कळकळीने सांगतात.
एवढी सगळी कठोर साधना केल्यानंतर, सगळ्या अडचणींचे डोंगर उपसल्यानंतर मग ते म्हणतात की आता आम्ही हा मार्ग तुम्हाला दाखवू शकतोय. हा मार्ग, याचा उल्लेख रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा एका सुंदर उदाहरणाद्वारे केलेला आहे. आपल्याला कदाचित हे उदाहरण माहिती असेल की साधनेचे जे 2 मार्ग आहेत त्याच्यामधला एक मार्ग आहे हा माकडाच्या पिलाचा आणि दुसरा मार्ग आहे तो मांजरीच्या पिलाचा. खूप मोठं समर्पक उदाहरण आहे हे. माकडिणीचं जे पिल्लू आहे ते पिल्लू त्या आईला स्वतः बिलगलेलं असतं, म्हणजे त्यांनी स्वतः प्रयत्न करून आईला धरलेलं असतं आणि मग आई जिथे उड्या मारत मारत जाईल तिच्या बरोबरीने त्याला जाण्यासाठी म्हणून त्याने तिला घट्ट बिलगून धरावं लागतं. म्हणजे इथे त्या पिलाचे प्रयत्न महत्त्वाचे असतात. आणि तेच मांजरीच्या पिल्लाच्या बाबतीत काय? रामकृष्ण परमहंसांनी असं सांगितलंय आणि त्याचा पुनरुच्चार श्री अरविंद आणि श्री माताजींनी पण नंतर केलेला आहे की त्या मांजरीच्या पिलाला फक्त म्याव 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 असा सातत्याने पुकारा करत राहणं एवढंच पुरेसं असतं. त्याच्या आधारावर ती पिलाची आई म्हणजे ती मांजर पिलाला आपल्याबरोबर स्वतः धरून घेऊन जाते. इथे पिलाला कुठलेही कष्ट करावे लागत नाहीत. हा जो मार्ग आहे तो एक प्रकारे सूर्यप्रकाशित मार्गाच्या जवळ जाणारा मार्ग आहे. कारण इथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहावं लागत नाही. मग असं जर आहे तर लगेच आपलं मन शंका उपस्थित करतं बघा की अरे म्हणजे आपण काहीच करायचं नाही का? बरं आहे की मग हे. तर तसंही नाही मित्रांनो. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की हा मार्ग सोपा जरूर आहे, थेट जाणारा जरूर आहे, परंतु वाटतो तेवढाही तो सोपा नाही. मदरनी याच्या बाबतीत असं म्हणलंय की हा जो बेबी कॅटचा मार्ग आहे म्हणजे मांजरीच्या पिलाचा मार्ग आहे तो दिसायला अगदी सोपा दिसतो, पण तो तसा सोपा नाही. याचं कारण आपण मांजर नाही आहोत. मांजरीच्या पिलामध्ये मनाचा तेवढा विकास झालेला नाहीये, त्यामुळे त्याला ते शक्य होतं. ते आईचा धावा करत राहतं आणि आई त्याची सगळी जबाबदारी घेते. परंतु माणसामध्ये, आपल्यामध्ये मनाचा समावेश झालाय ना. मनाचा जो विकास झालेला आहे त्यामुळे आपलं मन शंका उपस्थित करण्यामध्ये पटाईत असतं. असं काही ऐकलं रे ऐकलं की लगेच म्हणतं हां असं कुठे काय असतं, हे काय इतकं सोपं आहे का? मग एवढ्या लोकांनी तपश्चर्या केली ती काय उगाच का? काहीतरीच सांगतायत हे, वगैरे 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 10 शंका उपस्थित केल्या जातात आणि मग तो मार्ग जरी दिसायला कितीही सोपा असला तरी तो आचरणात आणणं मात्र बिकट होऊन जातं. कारण आपलं मन, आपला प्राण, आपलं शरीर हे जे काही आहे ते ह्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करत राहतं, अडथळे उपस्थित करत राहतं. आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मन या मार्गाकडे बघताना, म्हणजे हा मार्ग अगदी साधा सोपा मार्ग असा आहे की तुम्ही, श्री अरविंदांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही श्री माताजींवरती पूर्ण निस्सीम श्रद्धा, निस्सीम विश्वास ठेवलात आणि त्यांच्याप्रती स्वतःला खुलं केलं. जसं एखादं फूल सूर्यप्रकाशाच्या दिशेने स्वतःला खुलं करतं तशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःला खुलं करू शकलात आणि माताजींना जर तुमच्यामध्ये कार्य करून दिलं तर बाकी सर्व गोष्टी या माताजी पाहतील. इतका हा खरं तर साधा सोपा मार्ग आहे. परंतु हे करणं जमत का नाही? आत्ता म्हटलं त्याप्रमाणे मन आडकाठी निर्माण करतं. मन शंका उपस्थित करायला लागतं. मन 12 दिशांनी धावत असतं आणि म्हणून मनाला माताजींप्रत खुलं ठेवणं
हे शक्य होत नाही. किंवा एक महत्त्वाचा अडसर असतो ह्याच्यामध्ये, तो म्हणजे अहंकार. स्वतःच्या कर्तृत्वावर इतका भरवसा असतो आणि त्यामुळे असं काही मी काहीच न करता ती ईश्वरी शक्ती माझ्यामार्फत कार्य करेल ही कल्पनासुद्धा मनाला पचनी पडत नाही आणि त्यामुळे मन सहजी त्याला राजी होत नाही. हा एक मनाचा अडथळा. शंका उपस्थित करत राहणं हे आपण एक दुसरं पाहिलं. प्राणाचा अडथळा कुठला? तर प्राण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला स्वतःचा उत्साह असेल आणि दुसऱ्या बाजूला अगदी निराश स्थिती असेल. अशा पद्धतीच्या जे काही चंचलता आहे, हेलकावे आहेत, त्याच्यामध्ये तो हेलकावत राहतो आणि कधी त्याला असं वाटतं की नाही मी हा योग करण्यासाठी अपात्र आहे, असा स्वतःच निर्णय प्राण घेऊन टाकतो आणि मग परत तो या मार्गापासनं मागे फिरतो की नाही हे काही मला जमत नाहीये. म्हणजे हे आहे दिसायला खूप सोपं आहे खरं, पण मला नाही जमत आहे, संभावू नाही जमत आहे मला, असं म्हणून मग तो त्याच्यापासून निराश होऊन मागे फिरण्याची शक्यता असते. मी अपात्र आहे असा तो स्वतःचा एक समज करून घेतो आणि त्याच्यापासून दूर जातो. शरीर जे आहे ते शरीर सुद्धा या मार्गामध्ये अडथळा निर्माण करतं. त्याचं वैगुण्य हे आहे की जडता आहे त्याच्या ठिकाणी आणि तामसिकता आहे. त्यातून आळस येणं, कुठलाही प्रयत्न करायची तयारी नसणं, अशा प्रकारच्या गोष्टी ह्यातनं येतात आणि खुलं राहण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे ना. करणार शेवटी ईश्वरी शक्तीच आहे, जे काही आपल्यामध्ये घडवून आणणार आहे ते. परंतु ते करण्यासाठी आपण खुलं तर राहायला पाहिजे. तो प्रयत्न सुद्धा जर करायची तयारी नसेल तर ईश्वर अक्षरशः काही करू शकणार नाही. हे श्री अरविंदांनी वेळोवेळी निमित्ताने काहीतरी सांगितलेलं आहे. एक किस्सा मला इथे आठवतो, तो सांगायला मला आवडेल. श्री अरविंद आश्रमातले एक ज्येष्ठ साधक हे अतिशय काय म्हणूया आपण कलाप्रेमी होते, संगीताचे तज्ज्ञ होते आणि श्री अरविंद आणि ते, मी नाव मुद्दामून घेत नाहीये, या दोघांमध्ये अतिशय सख्य होतं. श्री अरविंद सुद्धा त्यांच्यावर अगदी पुत्रवत प्रेम करायचे. ते जे साधक होते ते कायम श्री अरविंदांना असे म्हणायचे की तुम्ही माझं सर्वस्व आहात, मी तुम्हाला शरण आहे, माताजींना मी शरण आहे, वगैरे वगैरे. आणि त्यांना जे काही आध्यात्मिक अनुभव अपेक्षित होते ते काही केल्या त्यांना येत नव्हते. पण त्यांनी श्री अरविंदांना एक दोनदा विचारलं देखील होतं तसं. तेव्हा श्री अरविंदांनी असं सांगितलं की नुसतं तोंडाने तसा उच्चार करणं वेगळं आणि ह्या साधनेसाठी जे आवश्यक आहे, काय आवश्यक आहे तर मन आणि प्राण शांत करणं हे जे आवश्यक आहे आणि मग माताजींप्रती खुलं होणं हे जे आहे ते जर व्यक्ती करत नसेल तर मग ते अनुभव येत नाहीत, असं म्हणून नाराज होण्यामध्ये, निराश होण्यामध्ये काहीच अर्थ नाही. कारण ह्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आधी केल्याच पाहिजेत. समर्पण केलं पाहिजे. समर्पणाचा भाव हा याच्यामधला सर्वात महत्त्वाचा भाव आहे. तो सुद्धा आपण जर बाळगणार नसू आणि सर्व काही माताजीच करतील असं म्हणून जर हातावर हात धरून गप्प बसून राहणार असू तर हा साधनेचा मार्ग नाही, ही तामसिकता झाली. पण ही तामसिकता म्हणजे सूर्यप्रकाशित मार्ग नाही, हे इथे नीट लक्षात घेतलं पाहिजे. सूर्यप्रकाशित मार्ग हा तुलनेने सोपा मार्ग आहे, आनंदाचा मार्ग आहे, प्रेमाचा मार्ग आहे, श्रद्धेचा मार्ग आहे. पण ह्यामध्ये सुद्धा काही गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहेच. आणि मग नंतर म्हणजे विशेषतः जेव्हा तुम्हाला स्वतःमधल्या अपूर्णतेची जाणीव होतीये, आपण थोडं समजावून घेऊया
की जो कठोर तपश्चर्येचा मार्ग आहे तो मार्ग आणि हा सूर्यालोकित मार्ग यातला फरक श्री अरविंदांनी एका उदाहरणाच्या आधारे खूप छान रीतीने स्पष्ट केलाय. वास्तविक श्री अरविंद अशी गोष्टी, उदाहरणं वगैरे असं काहीही सांगत नाहीत, परंतु इथे मात्र हा एक अपवाद केलेला दिसतोय. त्यांनी गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट अशी की एकदा एका अरण्यामध्ये एक तपस्वी बसलेले आहेत, कठोर तपश्चर्या करतायत, वर्षानुवर्ष तिथे बसून तपश्चर्या करतायत. अगदी आपण जी उदाहरणं ऐकलेली असतात त्या उदाहरणामध्ये वर्षानुवर्ष बसल्यामुळे जटाजूट वाढलेले, दाढी वाढलेली अशा पद्धतीचं, वस्त्राची काही पर्वा नाही अशा पद्धतीचं सगळं जीवन ते जगतायत. आणि तिथून नारद मुनी चाललेले आहेत नारायण नारायण जप करत. तो नारायण नारायण जप असा ऐकला मात्र या तपस्वींनी त्यांना वंदन केलं आणि नारद मुनींना विचारलं की मुनिवर, तुम्ही आता वैकुंठामध्ये जाणार आहात, तर माझ्या वतीने श्री विष्णूंना एक प्रश्न विचारा की मी इतकी वर्ष कठोर तपश्चर्या करतो आहे, तर मला त्याचं दर्शन कधी होईल, एवढा एक प्रश्न माझ्या वतीने त्यांना विचारा. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, मी विचारीन प्रश्न. तिथून ते थोडे पुढे गेले तर त्यांना एक तिथे भक्त छान त्यांचं काहीतरी काम चालू आहे, हाताने काम करतायत आणि एकीकडे मुखामध्ये हरिनाम उच्चार चाललेला आहे, आनंदामध्ये भजन गातायत, अशा रीतीचे ते भक्त त्यांना भेटले. तिथेही गेल्यानंतर त्या भक्तांनी सुद्धा त्या नारद मुनींना वंदन केलं आणि त्यांना तोच प्रश्न पुन्हा एकदा विष्णूंना विचारायला सांगितला की मी ही उपासना करतो आहे, वर्षानुवर्ष करतोय, तर माझ्या वतीने हा प्रश्न विष्णूंना विचारा आणि मला सांगा ते काय म्हणतात ते. मग नंतर नारद मुनी विष्णूंकडे गेले आणि तिथून परत आले. नारद मुनी वैकुंठातून परत आले आणि पहिल्यांदा ते त्या तपस्वी जे बसलेले होते त्यांच्यापाशी गेले. तपस्व्यांनी उत्सुकतेने विचारलं की काय म्हणले श्री विष्णू. तेव्हा नारद मुनी म्हणाले की ही कठोर तपश्चर्या तुमची जी चालू आहे ती तशीच चालू ठेवा. ते म्हणले अजून 6 जन्म तुम्ही अशी तपश्चर्या केल्यानंतर मग तुम्हाला विष्णूंचं दर्शन होईल. झालं. ते तपस्वी जे होते ते हताश झाले, निराश झाले आणि मी एवढं करतो आहे पण काहीच उपयोग होत नाही असं वाटून ते निराश होऊन गेले. तिथून नारद मुनी गेले त्या भक्ताकडे. भक्तांनी पण उत्सुकतेने तेच विचारलं. तेव्हा नारद मुनींनी त्यांना जे उत्तर दिलं ते असं होतं. ते म्हणले की विष्णू भगवान म्हणले की अजून एक 100 जन्मानंतर तुम्हाला विष्णूचं दर्शन घडेल. हे ऐकल्यानंतर ते भक्त आनंदाने नाचाय उडायला लागले. नारद मुनींना आश्चर्य वाटलं आणि ते त्यांच्याकडे पाहायला लागले आणि ते म्हणाले की किती मी भाग्यवान आहे, 100 जन्मानंतर का होईना पण मला विष्णूंचं दर्शन घडणार आहे याची स्वच्छ शब्दामध्ये तुम्ही ग्वाही दिलीत, याचा मला मनापासून आनंद आहे. बघा, दोघांच्या वृत्तीमधला फरक लक्षात घेण्यासारखा आहे. ते कठोर तपश्चर्या आपण करत आहोत याचाच मुळी एक कुठेतरी अभिमान मनामध्ये निर्माण होतो आणि मग ते जे साध्य आहे ते ओढून घेणं, खेचून घेणं, हा सगळा जो अहंकाराचा भाग आहे तो तिथे वाढीला लागतो. आणि भक्ताच्या बाबतीत तर जे काही तुम्ही साधना म्हणून करता आहात, उपासना म्हणून करता आहात, त्यामध्ये आनंदाचा भाग मोठा आहे, समाधान मोठं आहे, हा फरक आहे. श्री अरविंदांनी ही गोष्ट सांगितली आहे आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात, ते म्हणतात मला ह्या दोन्हीही
म्हणजे तपस्वी असतील किंवा ते भक्त असतील, या दोघांपेक्षाही काहीतरी थोडं वेगळं म्हणायचंय. भक्त 100 जन्म लागले तरी हरकत नाही, पण मी माझं जी उपासना आहे ती चालू ठेवीन, याच्यावर दृढ आहे. ती चांगली गोष्ट जरी असली तरी मला तोही मार्ग मान्य नाही, याचं कारण मला याच जन्मात हे साध्य करून घ्यायचं आहे. आणि म्हणून श्री अरविंदांनी सांगितलेला मार्ग जो आहे तो सूर्यालोकित मार्ग आहे. सूर्यालोकित मार्ग म्हणजे तुमच्या मार्गात अडचणीच येणार नाहीत असं नाही, किंवा काही करावंच लागणार नाही असा तामसिक हा मार्ग नाही. या मार्गात देखील तुम्हाला अपेक्षित त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, परंतु हे करताना तुमचा दृष्टिकोन मात्र स्वेच्छेचा असतो, आनंदाचा असतो, श्रद्धेचा असतो, भक्तीचा असतो, प्रेमाचा दृष्टिकोन असतो. हा सगळा दृष्टिकोन म्हणजे आंतरात्मिक दृष्टिकोन आहे. सायकिक ॲटिट्यूड स्वीकारा असं श्री अरविंदांनी मगाच्या त्या पत्रात म्हटलंय. त्याची पुन्हा एकदा आपण इथे आठवण करूया. मग हा आंतरात्मिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? काय केलं म्हणजे अगदी एका जन्मामध्ये सुद्धा आपल्याला आपलं साध्य प्राप्त होऊ शकतंय? माताजींनी दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हटलंय की चैत्य पुरुषाचा म्हणजे अंतरात्म्याचा तुम्ही शोध घेत गेलात तर तुम्हाला अगदी तोच दिवस रात्र जर तुम्ही तोच ध्यास घेतलेला असेल तर 3 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला ती गोष्ट साध्य होऊ शकते, असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. मग हा आंतरात्मिक दृष्टिकोन स्वीकारायचा म्हणजे नेमकं काय स्वीकारायचं बघूया आपण. माताजींनी आपल्याला ह्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. माताजी म्हणतायत, मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की चेतनेची एक अशी स्थिती असते, मगाशी जे आपण म्हणलं ना की आनंदमय मार्ग पण आहे अध्यात्म जीवन जगण्याचा, हे बहुधा सांगितलंच जात नाही आणि म्हणून त्याच्याकडे वळण्याकडे ओढा आपला कमी असतो. माताजी नेमकं हेच सांगतायत बघा. असे सांगितले गेले पाहिजे की चेतनेची एक अशी स्थिती असते की ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायेविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा झालेल्या असतात. अशी स्थिती अभिप्सेने, अभिप्सा म्हणजे ॲस्पिरेशन, अभिप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वतःसाठी जगत नाही, तर व्यक्ती जे जे काही करते, जे काही तिला वाटते, त्या तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वतःविषयीची चिंता काळजी यापासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. स्वतःवरील सर्व प्रकारचे ओझे, की जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपवलेले असते. स्वतःविषयी कोणतीही काळजी नसणे, स्वतःविषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद असतो की जो शब्दात व्यक्तच करता येणार नाही. हा आनंद आपल्यासाठी अतिशय दुरापास्त असतो बघा. कारण आपलं समग्र जीवन जर आपण पाहिलं तर मी माझं कुटुंब, माझी मुलं बाळं, माझी नोकरी, माझा पैसा, माझ्या सुखसोयी सगळं मी भोवती फिरत असतं आणि त्यामुळे मीचा विचारच नाही, ही गोष्ट आपल्याला अनुभवाचीच नसते. मदर नेमकं तेच सांगतायत बघा. आता स्वतःबद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची, कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे, या गोष्टी किती थकवणाऱ्या आहेत मदरच्या दृष्टिकोनातनं बघा. ज्यांनी सायकिक ॲटिट्यूड बाळगलेला असतो त्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी सगळ्या कशा वाटतात? या गोष्टी किती थकवणाऱ्या आहेत, किती कंटाळवाण्या, रटाळ,
किती अळणी आहेत या. त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परमचेतनेसमोर, परमप्रज्ञेसमोर, परमप्रकाशासमोर, परमप्रेमासमोर स्वतःला अगदी खुली करू शकली, ज्याला सर्व काही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो, अशा परमेश्वरासमोर स्वतःला व्यक्ती अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता किंवा काळजा भेडसावणार नाहीत. ही आहे आदर्श स्थिती. हा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे स्वतःचा संकुचित विचार न करता सारं आपण जे काही आहोत, जे काही करत आहोत, आपल्याला जे काही वाटत आहे ते सर्व ईश्वरार्पण करणं आणि स्वतःला ईश्वरासमोर, श्रीमाताजींसमोर खुलं करणं, इतकी खरं तर ही साधी सोपी साधना आहे. परंतु ती करणं वाटतं तितकं सोपं नाही. याचं जे मगाशी आपण जे 2-3 मुद्दे पाहिले की नाही, की मन आडवं येतं, प्राण आडवा येतो, शरीर आडवं येतं. श्री अरविंदांनी असं सांगितलंय की त्याचबरोबर आपल्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमध्ये, म्हणजे वैश्विक चेतनेमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्या मार्गामध्ये अडथळा आणतात. कारण त्या चेतनेला तुम्ही त्यापासून मुक्त होऊन परमेश्वराप्रत जाणं हे नको असतं आणि म्हणून ती त्याच्यामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करते. अशाही काही गोष्टी असतात. आणि मग विश्वामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या घटना किंवा वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या तुमच्या मार्गामध्ये आड येतात. पण अशाही वेळेला तुमचा सायकिक ॲटिट्यूड असेल तर ती प्रत्येक गोष्ट, मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट सुद्धा ही तुम्हाला ईश्वराकडे चटकन घेऊन जाणारी आहे, असा तुमचा दृष्टिकोन राहतो. त्या बाबतीत तुम्ही रडत बसत नाही, हताश होत नाही, निराश होत नाही. तर ठीक आहे, हे माझ्यासाठी आवश्यक असेल आणि म्हणून माझ्यावर हे संकट आलेलं आहे, माझ्या बाबतीत ही अडचण आलेली आहे, अशी ती व्यक्ती विचार करते. आणि तेच दुसरी व्यक्ती मात्र एखाद दुसरं संकट आलं की ईश्वर जगात नाहीच मुळी, इथपर्यंत की मी त्याचं एवढं सगळं करतेय. एवढं सगळं म्हणजे काय, एक दिवसाकाठी कुठेतरी एक पूजा करत असते ती व्यक्ती आणि ती काय म्हणते, मी एवढं सगळं करतेय पण माझ्याच बाबतीत हे असं का झालं. आणि असं म्हणून ईश्वराला अगदी रागराग करणं इथपर्यंत जातं. आणि नाही, मी ईश्वराला मानतच नाही, इतक्या टोकापर्यंत ती व्यक्ती जाऊ शकते. हा दृष्टिकोन सायकिक दृष्टिकोन नाही. आपल्याला सायकिक दृष्टिकोन घ्यायला श्री अरविंद सांगतायत की स्वच्छ मनाने परमेश्वराप्रत खुलं व्हायचं. जे आपण काही करतो आहोत ते ईश्वरार्पण भावाने करायचं. या मार्गामध्ये सुद्धा अडचणी अडसर येणार आहेत, पण तो येणारा अडथळा अडचण आपल्याला ईश्वराकडे त्वरेने घेऊन जाणार आहे. आणि म्हणून त्या आलेल्या अडचणीला सुद्धा हसतमुखाने सामोरं जायचं. हा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशित मार्ग आहे. आणि या मार्गाचं वैशिष्ट्य हे की इथे तुम्ही सगळं स्वतः समर्पित करत असल्यामुळे, समर्पण हा त्याचा एक प्रकारे प्रवेशबिंदू आहे. इथे तुम्ही ईश्वरार्पण सगळं करत असल्यामुळे आता ती जबाबदारी तुमची राहत नाही, ती जबाबदारी ईश्वर घेतो आणि ईश्वर त्याच्या पद्धतीने त्या सगळ्या मार्गावरनं तुम्हाला स्वतःच्या हातामध्ये उचलून घेतो आणि तो तुम्हाला त्या मार्गावरून घेऊन जात असतो. त्यामुळे ही जबाबदारी तुमची राहतच नाही. म्हणून मदर जो म्हणतायत की हा एक निर्भेळ आनंद आहे. तो आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर याची सुरुवात कुठून करायला पाहिजे, तर श्री अरविंदांनी सांगितलं त्याप्रमाणे मन आणि प्राण हे आधी शांत करत नेले पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण बुद्धीने करण्याची वृत्ती
त्याचा सराव, त्याचा अभ्यास आपण करत नेला पाहिजे. आणि म्हणून श्री अरविंदांना सुद्धा याची कल्पना आहे की असं काही एकदम सरेंडर होणार नाहीये कुठलीही व्यक्ती, एकदम समर्पण की झालं आता मी सगळं समर्पित, असं नुसतं तोंडाने म्हणून होणार नाहीये. तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले सर्व घटक जे आहेत ते संपूर्णपणे समर्पित होणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात ही तुमच्यामधली मध्यवर्ती चेतना जी आहे त्यांचं समर्पण झालं तरी पुरे. मग हळूहळू तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वातल्या सर्व घटकांचं क्रमाक्रमाने हळूहळू असं एक एक, ज्याला आत्मदान, सेल्फ गिव्हिंग असं म्हटलं जातं, ते तुम्ही करत जाल. आणि मग एक दिवशी अशी स्थिती येईल की आता तुम्ही त्या सूर्यप्रकाशित मार्गासाठी तयार झालेले असाल. हा मार्ग साधा सोपा आहे, थेट आहे, परंतु हा मार्ग सगळेच अवलंबत नाहीत. श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय बघा, अतिशय महत्वाचं हे विधान आहे. ते म्हणताय, येस, देर आर हॅपी वेज नियर टू गॉड्स सन, बट फ्यू आर दे who tread the sunlit path. Only the pure in soul can walk in light. श्री अरविंदांनी जसं सांगितलं की अगदी थोडेच लोक या मार्गाचा अवलंब करतात. समजा आपल्याला वाटत असेल की हा मार्ग चांगला आहे, पूर्ण वाटचाल, कठोर परिश्रम करायचे आणि मग सरते शेवटी कधीतरी आनंद आपल्याला गवसणार, यापेक्षा जो मार्गच प्रेमाचा, आनंदाचा, हास्याचा आहे त्या मार्गाने आपण वाटचाल करावी असं जर आपल्याला वाटत असेल, म्हणजे श्री अरविंदांनी जसं म्हणलं होतं की मी तो मार्ग दाखवायला तयार आहे, पण तुम्ही संमती दिली पाहिजे. जर आपल्यापैकी कोणी संमती देऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी श्री अरविंदांनी काय सांगितलेलं आहे बघा. एक प्रकारे या मार्गाचा गोषवाराच इथे त्यांनी दिलेला आहे. हेही एक पत्र आहे एका साधकाला लिहिलेलं. अ स्टेट ऑफ इनर रेस्ट, आंतरिक प्रकारची एक विश्रांत अशी स्थिती, शांत स्वस्थ स्थिती. नॉट ऑफ स्ट्रेनिंग, कुठलाही ताणतणाव नाही. कठोर तपश्चर्या करणारी व्यक्ती सातत्याने अशी ताणलेल्या मनस्थितीत असते की किती त्या ध्यानाची बैठक करतोय, किती काय काय करतोय तरी काहीच होत नाही. ही जी काही धारणा आहे त्यातून मनावर एक प्रकारचा नको असलेला ताण येतो. तशी कोणतीही इथे ताणलेली स्थिती नाहीये, तर आंतरिक विश्रांत अशी स्थिती आहे. ऑफ क्वायट ओपनिंग, आतमध्ये सातत्याने श्री माताजींप्रत स्वतःला खुलं राखणं आहे. नॉट ऑफ ईगर ऑर डेस्परेट पुलिंग, काहीतरी घाई गर्दीने खेचून घ्यायचंय, मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आणि मग हे आत्ताच साध्य करायचंय, असं पुलिंग, असं खेचणं त्याच्यामध्ये नसतं. अ हार्मोनियस गिव्हिंग ऑफ वनसेल्फ टू द डिव्हाइन फोर्स फॉर इट्स वर्किंग. आपल्यातले भाग एक एक, आपल्यातले भाग म्हणजे मन, प्राण, शरीर यांचा जो विरोध आहे, जे बंड आहे किंवा इच्छा वासना आहेत त्याचा अडथळा होतो आहे, तामसिकतेचा अडथळा होतोय, या सगळ्या भागांचं अर्पण ईश्वराला करायचं. कशासाठी करायचं, तर आपल्यामध्ये ईश्वरी शक्तीला कार्य करता यावं ह्याच्यासाठी एक सुसंवादपूर्ण असं आत्मदान असं इथे अपेक्षित आहे. A harmonious giving of oneself to the divine force for its working, and in that quietude a sense of the force working and a restful confidence allowing it to act without any unquiet interference. साधक इथे ईश्वराला किंवा मदरला आपल्यामध्ये कार्य करण्यासाठी स्वतःला खुलं करतो आणि आश्वस्त राहतो
की दिव्य शक्ती माझ्यामध्ये योग्य वेळी योग्य पद्धतीने कार्य करेल म्हणून एक प्रकारे निश्चिंत राहतो. आणि हे करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, विदाउट एनी अनक्वायट इंटरफिअरन्स. साधनेला बसलेला असताना, ध्यानाला बसलेला असताना विशेषतः हा अनुभव येऊ शकतो. तो म्हणजे खरंच एखादा जेव्हा अनुभव येतो तेव्हा साधकाचं मन त्या अनुभवाने हरखून जातं, त्याच्यामध्ये ते लुडबुड करायला लागतं. तो अनुभव स्वतःसाठी, प्राणाच्या बाबतीत सुद्धा असं होतं, ते मन आणि प्राण हा अनुभव स्वतःकडे खेचायला पाहतात आणि मग ते लुडबुड करत राहतात. तर ही जी लुडबुड आहे, ही जी अस्वस्थता आहे किंवा मनाची जी बडबड चालू राहते, ती बडबड शांत होणं गरजेचं आहे. आता हे सगळं म्हणजे नाऊ दॅट कंडिशन इज द बिगिनिंग ऑफ द सायकिक ओपनिंग. हे जेव्हा अशा रीतीने साधकाला जमायला लागतं तेव्हा कुठे हळूहळू तुमच्यामधल्या अंतरात्मा खुला व्हायला लागतो. ठीक आहे, ती सुरुवात असते. देअर इज ऑफकोर्स मच मोर दॅट आफ्टरवर्ड्स कम्स टू कम्प्लीट इट, बट दिस इज द फंडामेंटल कंडिशन इन टू विच ऑल द रेस्ट कॅन मोस्ट इझिली कम. श्री अरविंद इथे सांगतायत की पुढे अनेक गोष्टी घडून येतील, पण हा एक प्रकारे पाय आहे, ही सुरुवात आहे. पुढे ते काय म्हणतात बघा, इन दिस कंडिशन देअर मे अँड विल बी कॉल, प्रेयर, ॲस्पिरेशन. प्रार्थना आहे, अभिप्सा आहे, ईश्वराचा धावा आहे. या सगळ्या गोष्टी एक एक करून येत राहतील आणि मग त्या साधनेची, त्या अभिप्सेची तीव्रता वाढत राहील. ईश्वरी शक्तिप्रत जी आस आहे ती इथे वाढत राहील. इंटेन्सिटी, कॉन्सन्ट्रेशन विल कम ऑफ देमसेल्स. आणि मग त्याच्यामधली जी उत्कटता आहे, ती जी तीव्रता आहे किंवा ईश्वरी शक्तिप्रतच केवळ एकाग्र असणं, म्हणजे तुम्ही बाह्य व्यवहार काही करत असला तरी अंतरंगामधून मात्र ईश्वरी शक्तिप्रत खुलं असणं, ही जी स्थिती आहे ती हळूहळू तुमच्यामध्ये उमलू लागेल. ती आपोआप उमलायला लागेल जसजशी ती आस वाढत जाईल तसतशी. नॉट बाय अ हार्ड एफर्ट ऑर टेन्स स्ट्रेन ऑन द नेचर. त्या हटातटाने इथे काही करावं लागत नाही, तर आपोआप या गोष्टी हळूहळू तुमच्यामध्ये उमलून येऊ लागतात. इथे समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. श्री अरविंदांनी हे उदाहरण दिलंय. 2 प्रकारचे कवी असतात. एक कवी असतात ते हटातटाने की हां आता मी कविता लिहायला बसतो असं म्हणून कविता लिहायला बसतात. मग काहीतरी यमकांची जुळवाजुळव करतात, काहीतरी एखादी चमकदार कल्पना सुचलेली असते, त्याच्या भोवती सगळं काहीतरी वेगवेगळ्या उदाहरणं, उपमा, अलंकार रचत जातात. बुद्धीने खूप खटपट करतात आणि मग ती एकदाची कविता पूर्ण करतात. आणि दुसऱ्या प्रकारचा जो कवी असतो तो मात्र अशी कुठली बौद्धिक कसरत करत नाही, खटपट करत नाही. काय करतो तो? तर तो कवी शांतपणाने त्याला जी काही कल्पना सुचलेली असते ती कल्पना मनामध्ये घोळवत राहतो. आत त्याचं चिंतन मनन चालू राहतं, पण तो बौद्धिक परिश्रम करत नाही. तो शांतपणाने स्फूर्तीची वाट पाहत राहतो आणि मग त्याला आतून कधीतरी एकदम अचानक प्रेरणा येते आणि त्या प्रेरणेच्या ओघामध्ये तो भराभर समोर जे काही कागद पेन त्याला हाती लागेल त्याच्यावर भराभर तो कविता ती लिहून काढतो. या दोन्ही प्रकारामध्ये जो फरक आहे तोच नेमका फरक आपली कठोर तपश्चर्येचा मार्ग आणि सूर्यालोकित मार्ग यामध्ये आहे. या दुसऱ्या कवीप्रमाणे आपला सूर्यालोकित मार्ग आहे बघा. तिथे तयारी आहेच आहे, पण कुठलाही अस्वस्थ खटाटोपीचा भाग नाही, बौद्धिक परिश्रम नाही, तर तुमचं अंतःकरण खुलं करून वाट पाहणं कोणाची? तर ईश्वरी शक्तीची. ती ईश्वरी शक्ती योग्य वेळी तुमच्यामध्ये ते कार्य करून घेईल
हा विश्वास बाळगणं आणि त्याच्यासाठी वाट पाहणं हे इथे अपेक्षित आहे. पुढे बघा. रिजेक्शन ऑफ रॉंग मुवमेंट्स, फ्रँक कन्फेशन ऑफ डिफेक्ट्स आर नॉट ओनली नॉट इनकम्पॅटेबल बट हेल्पफुल टू इट. या ज्या गोष्टी सांगितल्या की चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला ईश्वरापासून दूर नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं रिजेक्शन, त्यांना नकार देणं, आणि दुसरं स्वतःच्या दोषांबद्दलची खुली कबुली. कोणापाशी द्यायची ही कबुली? तर परत ती कबुली माताजींपाशी, ईश्वरापाशी द्यायची आहे. का कबुली द्यायची आहे? तर मदननी असं म्हटलंय की जेव्हा तुम्ही तुमच्या दोषांची कबुली जेव्हा देतात तेव्हा एक प्रकारे तुमच्या अंतरंगातला एक दरवाजा खुला होतो आणि त्या दरवाजात मधून आत शिरून मी तुमच्या त्या दोषावर कार्य करू शकते. हे जितकं तुम्ही फ्रँकली, जितक्या मोकळेपणाने तुम्ही कबूल कराल तेवढं माताजींचं आपल्यामध्ये त्या दोषावर जे कार्य चालू असतं ते सुलभ होतं. पण त्याच्यासाठी आपण ही कबुली द्यायला पाहिजे की हो, हे माझं चुकलं. आपण त्याचंच समर्थन करत राहिलो तर मग त्याच्यावर अजून पडदे घट्ट आपण विणत राहतो. तसं न करता की हो ठीक आहे, हा माझ्यामध्ये दोष आहे, मला कळलाय तो, आता मी पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी करणार नाही, पुन्हा ही चूक करणार नाही, अशी कबुली जर आपण ईश्वराला, मदरला दिली तर आपल्यामधलं हे कार्य अधिक सोपं होतं असं त्यांनी इथे म्हटलंय. बट धिस ॲटिट्यूड मेक्स द रिजेक्शन, द कन्फेशन इझी, स्पॉन्टॅनियस, एंटायरली कम्प्लीट and sincere and effective. That is the experience of all who have consented to take this attitude. ज्यांनी हा सायकिक ॲटिट्यूड, आंतरात्मिक दृष्टिकोन स्वीकारायचं मान्य केलेलं असतं, त्यांचा दृष्टिकोन कसा असतो ते इथे श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारायचा आहे, निदान तसा प्रयत्न तरी करायचा आहे. त्याच्यासाठी माताजींनी असं म्हटलेलं आहे बघा. त्या म्हणतायत, हा आंतरिक सूर्य शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये मात्र पुरेसे खोलवर गेले पाहिजे. त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित होऊ दिले पाहिजे आणि मग तुम्हाला असे आढळेल की तिथे सुसंवादी, प्रकाशमान, सूर्यप्रकाशित हास्याचा जणू झरा वाहत आहे आणि त्याच्या पुढे कोणत्याही सावटाला किंवा दुःख वेदनेला थाराच उरत नाही. तेव्हा हा जो सूर्यप्रकाशित मार्ग आहे की जो सोपा आहे, थेट आहे. श्री अरविंदांनी असं म्हटलंय, ही काही दंतकथा नाहीये, हा खरा मार्ग आहे. किंवा हा काही आभास पण नाहीये, हा काही भ्रम पण नाहीये, हे खरंच असं आहे कारण मी अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत असं श्री अरविंद इथे म्हणतात. तेव्हा त्या दोघांनी स्वतः प्रचंड परिश्रम घेतले, कठोर साधना केली. ते कशासाठी? तर ते तुम्हा आम्हासारख्या सर्व साधक वर्गाला सूर्यप्रकाशित मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी हे सगळे परिश्रम केले. तेव्हा आता आपण काय करणं अपेक्षित आहे? तर आपण त्या मार्गाला संमती देणं आणि स्वतःला श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्याप्रत खुलं करणं, हा अभ्यास करत राहणं. एखादं फूल ज्या पद्धतीने सूर्यप्रकाशाकडे पाहून उमलतं त्या पद्धतीने स्वतःला, स्वतःचं अंतःकरण या दोघांच्या प्रत खुलं करत नेणं, हा अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करण्यासाठी जे बळ लागणार आहे, जी आपल्याला योग्य वृत्ती लागणार आहे, सायकिक ॲटिट्यूड म्हणजे आंतरात्मिक दृष्टिकोन लागणार आहे, तो सगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम कोण करणार आहे? तर ते श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या कृपेनेच व्हायचं आहे. तेव्हा त्यांच्याप्रत आपण स्वतःला खुले करूया आणि
या सूर्यप्रकाशित मार्गावरून आम्हाला घेऊन जा, अशी आर्त साद आपण त्यांना घालूया. धन्यवाद.